नमस्कार मित्रांनो, मायबोली मराठी या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 10 धडाकेबाज निर्णय आजपासून लागू। 11 एप्रिल गुरुवार। काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही मायबोली मराठी या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा 10 एप्रिल ते 15 जून दरम्यान गर्दीचा हंगाम सुरू होत आहे। यासाठी एसटी प्रशासनाने 1088 अतिरिक्त गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे। या गाड्या दररोज 5,67,524 किलोमीटर प्रवास करतील। एकीकडे गर्दीच्या हंगामात एसटी प्रशासन गाड्यांची संख्या वाढविते, तर दुसरीकडे तिकिटाच्या दरातही दरवाढ करते। सर्वात जास्त गाड्या म्हणजे 86 गाड्या ह्या रत्नागिरी व सोलापूर विभागातून सोडण्यात येणार आहे आणि सर्वात कमी गाड्या म्हणजेच एक गाडी अमरावती विभाग चालवणार आहे। यवतमाळ विभाग एकही अतिरिक्त गाडी चालवणार नाही। पुणे विभागातून 63 अतिरिक्त गाड्या धावणार आहेत। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। श्रीराम मंदिरात श्रीरामलल्लाला उष्णतेचा त्रास होऊ नये यासाठी गर्भगृहात कूलर बसवण्यात आला आहे। श्रीराम जन्मभूमीचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास म्हणाले की न्यासाने गर्भगृहात कूलरची व्यवस्था केली आहे। वातानुकूलित यंत्रणाही बसवण्यात येणार आहे। श्रीरामलल्लाला उष्णतेचा त्रास होऊ नये यासाठी त्यांचा नैवेद्यही पालटण्यात आला आहे। नैवेद्यात दही आणि दुधापासून बनवलेली खीर दिली जात आहे। हंगामी फळेही दिली जात आहे। श्रीरामलल्लाला हाताने विणलेले कपडे घातले जात आहेत। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। पुरंदर तालुक्यातील 56,000 शेतकऱ्यांना 34,56,00,000 रुपयांचा दुष्काळी निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे। मात्र अनेक शेतकऱ्यांनी अद्यापही बँक खाते KYC केले नसल्याने निधीची रक्कम बँक खात्यात वर्ग होत नाही। त्यामुळे शेतकऱ्यांनी ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक, संगणक कर्मचारी यांना भेटून आपली नोंद झाली का नाही ते तपासून तातडीने बँक खात्याची KYC करून घ्यावी। त्यामुळे दुष्काळी निधीची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तातडीने जमा होण्यास मदत होईल। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। राज्यात उष्णतेची लाट पसरली असून अनेक जिल्ह्यात तापमानाच्या पाऱ्याने 40 गाठली आहे। वाढत्या उकाड्यामुळे घरगुती वापराच्या वीज मागणीत वाढ झाली आहे। मात्र विहिरींनी तळ गाठल्याने कृषी विभागाच्या वीज वापरात साधारण 30% घट झाली आहे। त्यामुळे सध्या स्थितीत राज्यात सुमारे 23,000 मेगावॅट विजेची मागणी होत असून महावितरणकडून ग्राहकांना सुरळीत वीज पुरवठा केला जात आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। राज्य सरकारच्या दूध अनुदान योजनेचा लाभ नगर जिल्ह्यातील 67,000 दूध उत्पादक शेतकऱ्यांना झाला असून या अनुदानापोटी सुमारे 61 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग झाले आहेत। राज्य सरकारच्या वतीने दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरता 5 रुपये अनुदानाची योजना सुरू केली होती। मात्र तांत्रिक कारणांनी हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होण्यात अडथळे निर्माण होत होते।